नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही धावत धावत निघालेली असते क्षितिजाला आणण्यासाठी आणि आकाश तिच्या मागे मागे धावत असतो. आकाश म्हणतो, भूमी थांब थांब थांब, प्लीज थांब. परंतु भूमी गाडीजवळ पोचते आणि आकाशला म्हणते की आकाश, अरे चल, बस लवकर, आपल्याला निघायचं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी प्लीज थांब, अगं असं नाही जाऊ शकत आपण तिकडे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे तू काय बोलतोयस, चल ना. तेव्हा तो म्हणतो की भूमी, अगं आपण असं क्षितिजाला आणण्यासाठी जाऊ शकत नाही. आपल्याला माहिती नाही आहे अमोली काय रिॲक्ट करेल आणि अमोलीला जर आपण हे सगळं सांगितलं तरीही अमोली आपल्याकडे बाळाला सोपवणार नाही. भूमी म्हणते की आकाश, अरे असं कसं बोलतोयस तू? असं कसं ती आपल्याकडे बाळाला सोपवणार नाही? अरे आपण आईवडील आहोत तिचे. क्षितिजा आपली मुलगी आहे. तिला अमोलीला बाळाला आपल्याकडे सोपवावंच लागणार आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, अगं असं करून नाही चालणार आपल्याला. कारण तुला माहिती आहे ना, अमोली पण बाळाला केवढी काय अटॅच झाली आहे ते. तीही बाळाबद्दल खूप चांगला विचार करते. तीही त्याला खूप अटॅच झाली आहे. मग आपण असं जर अचानक गेलो तर तिच्या बाबतीत काय घडतं आहे आपण हे सगळं सांगू नाही शकणार. म्हणून आपण तिकडे जाऊया, नंतर जाऊया हवं तर, परंतु आता नको. जेव्हा पारितोष तिथे असेल ना तेव्हा आपण जाऊया. म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. त्यालाही आपल्याला समजवावं लागेल, हो की नाही? मग भूमी, जाऊया तेव्हाच, नंतर जाऊया, आत्ता नको. भूमी म्हणते, आकाश तुला समजतंय का मी काय म्हणते ते? अरे आत्ता जोपर्यंत मला माहीत नव्हतं की आपली मुलगी नाही आहे ती, तोपर्यंत मी गप्पच होते ना. परंतु जर आता आपल्याला समजलं आहे की आपली मुलगी आहे, मग आपण तिला आपल्यापासून का बरं लांब ठेवायचं आहे? आणि वाटलंच तर आपण सगळे पुरावे दाखवू ना तिला. हवं तर गायकवाड सरांना पण बोलवूया तिकडे. मग सगळं सत्य बाहेर येईल, तेव्हा ती आपल्याला बाळाला तिला द्यावंच लागेल. आकाश म्हणतो की हो भूमी, मला माहिती आहे तू जे काही बोलतेस, पण ते आत्ता करून नाही चालणार. आणि जर आपण हे सगळं आत्ता केलं तर पारितोषला हे सगळं खूप वाईट वाटेल. आपण हे सगळं करू, परंतु पारितोषला विश्वासात घेऊन करू. आता त्याच्या मागे हे सगळं असं करायला नको. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, ती आपली मुलगी आहे तरी तुला कळत नाही आहे का? खरंच माझा जीव अडकला आहे, तिला कधी एकदा मी घरी आणते असं झालं आहे मला. आणि तू म्हणतोयस की आत्ता नको जाऊया आपण. खरंच मला जोपर्यंत माहीत नव्हतं तोपर्यंत मला काहीच वाटत नव्हतं, परंतु आता माझा जीव नाही राहवत आहे. कधी एकदा मी माझ्या पिल्लूला घरी आणते, कधी एकदा तिचं घरात स्वागत करते आहे. आपली मुलगी कधी घरात येते असं झालं आहे आकाश मला. खरंच सांगते, आता मला धीर नाही राहवत आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो भूमी, तुझं सगळं म्हणणं मला कळतं आहे. काय आहे ना, तुझं मन मी अगदी समजू शकतो. तुझी मनस्थिती काय आहे ती मी समजू शकतो आहे भूमी. परंतु तू हाही विचार कर ना, की मी पण क्षितिजाचा बाबा आहे ना गं. आणि मलाही तितकंच प्रेम वाटतं आहे. मलाही तिला भेटावंसं वाटतं आहे, तिला खेळवावंसं वाटतं आहे, तिला जवळ घ्यावंसं वाटतं आहे. परंतु काही प्रश्न आहेत जे आपल्याला समजून घ्यावे लागतील. जरीही आपण तिचे आई-बाबा असलो तरीही आपल्याला समजून घ्यावं लागेल की यावेळेला सगळ्या गोष्टींची घटना काय आहे ती. आणि जर आपण प्रत्येक वेळेला असं इमोशनली विचार करून चालणार नाही. कधीतरी आपल्याला प्रॅक्टिकली विचार हा करावाच लागणार आहे. आणि म्हणून मी तुला सांगतोय की सध्या आपण आपल्या मनाला समजवूया आणि आपण पारितोष आल्यानंतर कॉल करूया. पारितोष 1-2 तासात कॉल करणारच आहे. तेव्हा मग भूमी म्हणते, पारितोष कॉल करणार, येणार तर नाही आहे ना? परंतु आकाश सांगतो की आपण त्याच्या कानावर त्या गोष्टी घालूया, म्हणजे सगळं सोपं होईल. तेव्हा मग भूमी शांत होते. नंतर इथे रागिनी वैतागलेली असते आणि म्हणते की बापरे, काय करायचं ना, मला खरंच काही कळत नाही आहे. हे सगळं काय चाललं आहे ते? म्हणजे ही भूमी आता त्या बाळाकडे जाणार आणि त्या बाळाला इथे पुन्हा घेऊन येणार. झालं म्हणजे ते बाळ पुन्हा एकदा घरी येणार आणि माझा सगळा जो काही केलेला डाव होता तो सगळा फसणार. परंतु या भूमीला बाळाबद्दलचं सत्य समजलंच कसं? पण मला एक कळत नाही आहे, मी त्या मुलीला बाकाच्या खाली ठेवून गेले होते. मग ते पारितोषच्या सांगण्यावरून ते बाळ त्यांना शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या देवळात सापडलं. मग ती कार्टी त्या मंदिरात पोचलीच कशी? मला खरंच कळत नाही आहे. मग नेमकं काय घडलं असेल? खरं तर ना, मला माहीत होतं की अमोलीकडे असलेलं बाळ ना, हे ती क्षितिजा ही भूमीचंच बाळ आहे. परंतु तरीही मी काही केलं नाही. तेव्हा मला काय माहीत होतं की भूमी त्या बाळाबद्दल छडा लावेल किंवा काही करेल. मला खरंच काही माहीत नव्हतं, नाहीतर काहीतरी केलं असतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, तुम्ही काय बोलताय? म्हणजे तुम्हाला माहीत होतं अमोलीकडे असणारं बाळ हे भूमी आकाशचं आहे? तेव्हा मग इथे तिला धक्काच बसतो.
ती म्हणते की आई, म्हणजे एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलीत. तुम्ही माझा प्रत्येक वेळेला वापर करून घेता. आपण एक टीम आहोत असं प्रत्येक वेळेला सांगत असता. परंतु माझ्यापासून तुम्ही गोष्टी लपवून ठेवल्या आहात. अजून सांगा ना, अजून कोणत्या गोष्टी तुम्ही लपवून ठेवल्यात माझ्यापासून? मला तर वाटतंय ते यशपालचंही ना तुमच्याबरोबरच काहीतरी कनेक्शन आहे. परंतु तुम्ही मला ते सत्य सांगत नाही आहात. तुम्ही सगळ्या गोष्टींपासून मला लांब ठेवता. माझ्याकडून मदत घेता, परंतु मला काही सांगत नाही तुम्ही. असं बरोबर नाही आहे. मला सांगा, तुम्ही माझ्या बाबतीतही असं केलंय. अभिजितच्या बाबतीतही तुम्ही तसंच केलं असणार. त्यावर रागिनी म्हणते की "अगं हो, हो बाळा शांत हो. मला कळतंय तुला काय वाटतंय ते. परंतु प्लीज असा काही चुकीचा विचार करू नकोस. तुला सांगायचं नव्हतं असं काही नव्हतं. परंतु काय ना, की आता अशी वेळच आली नव्हती. तुझ्यापासून काहीच लपवायचं नव्हतं. बाळा प्लीज मला समजून घे. परंतु आता असं भांडत बसून काही होणार आहे का मला सांग. आपल्याला या गोष्टी तसं भांडून चालणार नाही. आपल्याला एक काम केलं पाहिजे. आता मी जे सांगते ते नीट ऐक आणि तसंच कर." मग आता हे सगळं यशपाल ऐकतो आणि म्हणतो की "अच्छा, म्हणजे भूमीच्या बाळाला गायब करण्याचं काम पण या रागिनीनेच केलं ना? किती नालायक असेल ही बाई. खरंच किती नालायक आहे. पण ठीक आहे, जाऊ दे. हिच्या विरोधात वापरण्यासाठी आणखी एक पुरावा सापडला आहे. हुकुमाचा एका सापडला आहे मला." असं यशपाल खुश होत असतो. आणि मग भूमी ही कपाटामध्ये कपडे बाहेर काढून ठेवत असते. तेवढ्यातच आकाश पाळणा देखील घेऊन येतो. आकाश विचारतो की "भूमी, अगं हे काय करतेस तू? कपाट का खाली करतेस तुझं?" भूमी म्हणते की "अरे आकाश, असं काय करतोयस? अरे पिल्लू येणार आहे ना, मग तिच्यासाठी कपाटात जागा करायला नको का?" तेव्हा मग तो म्हणतो की "अगं, आपण तिच्यासाठी हवं तर नवीन कपाट घेऊ ना." मग भूमी म्हणते की "आकाश, अरे घेऊया कपाट घ्यायचं तेव्हा, परंतु सध्या तरी तात्पुरतीसाठी जागा करायलाच हवी ना, म्हणून ती सगळी जागा करते मी. तिच्यासाठी व्यवस्थित सगळं झालं पाहिजे ना मॅनेज." तेव्हा मग आकाश म्हणतो की "वाह! म्हणजे अजून पिल्लू आलं पण नाही आहे, तरी आई सगळीकडे व्यवस्थित जागा वगैरे करायला लागली तिची. सगळं काही नीट करून ठेवायला लागली." भूमी म्हणते की "आकाश, आता तुला माहिती नाही आहे, आपलं पिल्लू येणार आहे ना, त्या कल्पनेनेच मला किती आनंद झाला आहे. बघ ना, तिचे आता छोटे-छोटे ते कपडे आपण या कपाटामध्ये व्यवस्थित लावून ठेवणार आणि किती छान वाटतंय ना हे सगळं." मी तर म्हणते की तिच्यासाठी ना आपण छान अशी सजावट करूया आणि हे रूम पण आपण व्यवस्थितपणे छान या टॉयसने सजवूया. खरं तर आपण तिच्यासाठी अगोदरच खेळणी वगैरे मागवली होती आणि पाळणा पण मागवलेला. मग ते तसंच सगळं अरेंज करून ठेवूया." भूमी म्हणते की "आकाश, एक काम करायचं आहे हां. आता हा तुझा एकट्याचा फोटो इथे नाही चालणार. इथे ना आपल्या तिघांचाही एकत्र असा फोटो आपण छान मोठा फ्रेम करून लावूया." तेव्हा आकाश म्हणतो की "ओके. आपण हा फोटो काढून नवीन फोटो काढून घेऊ आणि मग तो इथे लावू." भूमी म्हणते की "आकाश, तिच्यासाठी ना आपल्याला अगदी घर सगळं मस्त करायचं आहे आणि हा रूम पण छान आपण तयार केला आहे. खेळणी वगैरे सगळं काही. या पाळण्याला पण ना छान असे टॉयज लावूया." आणि मी एक काम करते, मी ना अथर्व आणि मानसीला सांगते, जेव्हा आपण बाळाचं वेलकम करणार असू ना, तेव्हा बाहेर छान असं डेकोरेशन करायचं. बलून्स, तोरण सगळं काही छानपैकी फुलांचं डेकोरेशन करायला सांगते मी तिला. खरंच मी खूप एक्साईट झाली आहे पिल्लू येणार आहे म्हणून. ती येणार ना म्हणून अख्खं घरही आनंदात असेल बघ तू. मला कधी एकदा क्षितिजा आपल्या घरी येते, कधी आपण तिच्याशी खेळतोय, असं झालंय मला. आपण सगळं तिच्यासाठी व्यवस्थित करूया. तिलाही वाटलं पाहिजे, की हे आपलंच घर आहे आणि इतकं सुंदर वाटलं पाहिजे, की ती खूप खुश राहिली पाहिजे. आपण तिला व्यवस्थित जपूया, तिला हवं ते सगळं काही देऊया. नको काळजी करूस तू, असं ती म्हणत असते आणि नंतर म्हणते, की "आकाश बघ, ती एकदा घरी आली ना, की मी काय करेन मलाही कळत नाही आहे. ती येणार या कल्पनेनेच मी खुश झाली आहे. ती घरी येईल ना, तेव्हा तर मला असं वाटतंय, की मी वेडीपिशीच होईन. मला एकदाचं वेड लागायचंच बाकी राहिलं आहे. असं म्हणून मी इतकी खुश आहे आकाश," असं ती म्हणते. आणि आकाश म्हणतो, की "भूमी हो, हो, अगं शांत हो." असं म्हणून तो तिला आता जवळ घेत असतो. त्यावेळेला भूमी म्हणते, "आकाश, तू तिच्यासाठी अंगाई गाशील ना रे? म्हणजे तू खूप छान गातोस." तेव्हा मग आकाश म्हणतो, की "हो, हो, नक्कीच गाईन मी आपल्या पिल्लूसाठी अंगाई." असं म्हणून आता भूमी आणि आकाश एकमेकांना जवळ घेतात आणि भूमी आणि आकाश दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. क्षितिजा येणार या कल्पनेने आता भूमी आणि आकाश दोघंजणही खूप खुश झालेले असतात. त्यानंतर इथे आता रागिनीने हे सगळं ऐकलेलं असतं. रागिनी मनातच म्हणते, की "करा. फक्त विचारच करा. बघा, तुमची मुलगी मी तुम्हाला या घरामध्ये येऊनच देणार नाही. भूमी आणि आकाश, तुम्हाला काय वाटतंय, की तुमचं सुख हे पूर्ण होणार आहे? तुमचं स्वप्न हे मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही." असं म्हणून ती आता स्वतःच राग-राग करत त्यांच्याकडे बघत असते. त्यानंतर भूमी आणि आकाश हे गाडी घेऊन तिथे आणण्यासाठी क्षितिजाला आलेले असतात. आता पारितोषच्या घरी येताना ती म्हणते, की "आकाश, चल ये, पटकन ये, बघूया आपली क्षितिजा काय करत आहे ते." म्हणून आता ती पटापट येते आणि बघते तर दरवाजाला कुलूप असतं. आता कुलूप पाहिल्यानंतर ते दोघंही विचार करत असतात, की दरवाजाला लॉक आहे? म्हणजे अमोली कुठे गेली आहे? तेव्हा भूमी म्हणते, की "आकाश, मलाही कळत नाही आहे.
अचानक ही कुठे गेली आहे? म्हणजे घराला लॉक वगैरे लावून काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की थांब, मी तिला कॉल लावून बघतो की ती आहे की नाही. मग कॉल लावल्यानंतर ती फोन रिंग करत असतो, परंतु उचलत नाही. भूमी म्हणते की आकाश हे नेमकं काय चाललंय? म्हणजे ती फोन का उचलत नाही आहे? काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग आता इथे भूमी ही दरवाजा बघते आणि म्हणते की आकाश, असं तर नसेल की क्षितिजा आणि अमोली आतमध्येच असतील आणि तिने का बाहेरून कोणाला लॉक लावायला सांगितलं असेल तर? तेव्हा आकाश म्हणतो की अरे कसं कसं करेल ती? तेव्हा भूमी म्हणते की एक काम करते, तू एक काम कर, तू त्या खिडक्यांमधून बघ, मी या खिडक्यांमधून बघते. तुला क्षितिजा दिसते वगैरे ते जरा ते बघ. आकाश म्हणतो की अगं भूमी, हे असं कसा विचार करतेस तू? तेव्हा भूमी म्हणते की आकाश नाही, प्लीज जरा बघ ना, मला जरा संशय वाटतोय म्हणून मी सांगते. आणि त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, बघतोय मी. आणि भूमी त्या बाजूच्या खिडक्यांनी बघायला लागते, परंतु पडदे वगैरे सगळं काही बंद करून ठेवलेले असते आणि कोणाचीही चावल लागत नसते. आकाशही त्या बाजूने बघून येतो आणि म्हणतो की नाही गं, इथे कोणी नाही आहे. भूमी म्हणते की आकाश, मीही तिथून बघितलं, कोणीच नाही आहे. पण कुठे गेली असेल ही न सांगता? आकाश सारखा सारखा तिला कॉल लावत असतो, परंतु ती कॉल उचलत नसते. मग आकाश म्हणतो की थांब, आपण बघूया. आणि मग तो पारितोषलाही कॉल लावतो, तर पारितोषचाही कॉल लागत नसतो. आता ते दोघंही टेन्शनमध्ये आलेले असतात. भूमी एक शेजारी नसते, तिला विचारते की ताई, जरा मला प्लीज सांगाल का, इथे बाजूला अमोली अवस्थी राहते, ती कुठे गेले माहिती आहे का? तेव्हा ती म्हणते की नाही हो, आमचा फारसा संबंध नाही आहे त्यांच्याशी. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे. आता आकाश म्हणतो की भूमी शांत हो, कदाचित अमोली कुठेतरी गेली असेल किंवा ती बाळाला डॉक्टरकडे घेऊन गेली असेल, काहीतरी झालं असेल, प्लीज तू शांत हो, अजिबात विचार करू नकोस, तू इथे बस, असं म्हणून आता बसायला सांगते. आकाश आणि भूमी सारखे सारखे फेऱ्या मारत असतात, परंतु तरीही बाळाचा काहीच पत्ता लागत नसतो. आता आकाश म्हणतो की भूमी जरा शांत हो, मला कळतंय तुझी काय अवस्था होते ती, परंतु नको काळजी करूस, कदाचित ती कुठेतरी गेली असेल, आपण वाट बघूया थोडा वेळ. म्हणून आकाश भूमी तिथे बिचारे उभे राहून वाट बघत असतात. आता रात्र झालेली असते, बाहेर काळोख झालेला असतो, तरीही ते दोघं आलेले नसतात. भूमी आता विचार करत असते, कदाचित रागिनी आत्यानेच हिला काही सांगितलेलं नसणार ना, त्या बाईचं काही सांगता येणार नाही. जरा आमच्या आयुष्यात सुख आलं की ती विरजण घालायलाच असते. तेवढ्यातच रागिनीचाच फोन आकाशला येतो आणि आकाश म्हणतो की बोल आत्या. तेव्हा ती म्हणते की अरे आकाश, काय झालं, कुठे आहात तुम्ही, रात्र झाली, अरे क्षितिजा कुठे आहे? तेव्हा मग तो सांगतो की अगं मला पण माहिती नाही आहे, ॲक्च्युली इथे आम्ही तिच्या दरवाजाच्या बाहेरच आहोत, दरवाजाला टाळा आहे. तेव्हा मग रागिनी विचार करते की नेमकं काय आहे या क्षितिजाचं, आणि ही अमोली आमचाही फोन उचलत नाही आहे, तिला काही सांगायचं झालं तर नेमकी गेली तरी कुठे? आकाश म्हणतो आत्या, अगं काय झालं, बोल. तेव्हा ती म्हणते की अगं अरे तुम्ही एक काम करा, ती नाही आहे ना तिथे, कदाचित तिच्या एखाद्या मैत्रिणीकडे वगैरे गेली असेल, एकटी असेल म्हणून. नका काळजी करू, आता खूप रात्र झाली आहे, एवढा वेळ नका थांबू तिथे. एक काम करा, आता दोघंजणंही घरी या आणि मग तुम्ही दोघंही उद्या सकाळी जाणार पुन्हा तिला बघण्यासाठी. आता एवढ्या रात्रीचं नका थांबू तिथे, ती आता काही एवढ्या रात्रीची येणार नाही. तेव्हा आकाश म्हणतो की हो बरोबर आहे तुझं पण. मग ती फोन ठेवून देते. रागिनी आता मनातच खूप खुश होत असते आणि म्हणते की चला, जे काही घडेल ते आता चांगलंच घडणार आहे. म्हणजे ही क्षितिजा काही अमोलीला घेऊन बाहेर निघून गेली असेल तर बरंच झालं, सुंठी वाचून खोकला गेला असंच म्हणायचं, असा विचार ती करते. नंतर आकाशभूमी आपल्या घरी आलेली असताना बंगल्यात आल्यानंतर अथर्व आणि मानसीने सोपवलेली जबाबदारी अगदी छान पार पाडलेली असते. तिने बाहेर छान वेलकम होम क्षितिजाचा बोर्ड लावलेला असतो आणि त्याला छान फुलांनी असं सजवलेलं असतं. शिवाय सगळीकडे छान अशी डेकोरेशन केलेलं असतं, बलून्सचं वगैरे घरामध्ये. हे पाहून भूमीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. भूमी आता तिथे येते आणि बसते आणि मानसी म्हणते की ताई, अगं हे घे पाणी पी. तेव्हा भूमी नको म्हणते. मानसी म्हणते की अगं हे धर, असं नको करूस, परंतु तरीही भूमी पाणी पित नाही. तिच्या डोळ्यातून सारखं सारखं आता अश्रू येत असतात. आकाश म्हणतो की भूमी, अगं हे बघ, शांत हो, नको वाईट वाटून घेऊस तू, होईल सगळं व्यवस्थित, येईल क्षितिजा आपल्या घरी, नको आता काळजी करूस. आता नाही आली तरी काय झालं, नंतर नक्कीच येईल ती. परंतु भूमीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबायला तयार नसतं, ती सारखी सारखी रडतच असते. ती आकाशला म्हणते, आकाश असं आपल्यासोबतच का होतं रे? म्हणजे आपल्या आयुष्यात भरपूर दिवसांनी असं सुख येणार असतं. सुख ना अगदी आपल्यासमोर असं डोळ्यासमोर दिसत असतं, परंतु ते तिथून निघून जातं. ते कधीच आपल्याला अनुभवता येत नाही. सुख आलेलं असताना म्हणता म्हणता ते आपल्या डोळ्यासमोरून असं दूर निघून जातं. आपल्या पदरात ते सुख येता येताच राहतं. असं का होतं? खरंच मला कळत नाही, आपल्या बाबतीतच असं का होतं रे? तेव्हा मग आजी म्हणते की हे बाळा, भूमी ऐक, मी काय सांगते आहे. तुझा देवावर विश्वास आहे ना?
आहे ना, आणि आता आपल्याला समजलं आहे ना की क्षितिजा आपलीच मुलगी आहे, हो की नाही? मग कशाला काळजी करतेस? हे बघ, एक गोष्टीचा विचार कर. आपल्याला इतके दिवस काही माहिती नव्हतं की क्षितिजा आपल्याच घरची लेक आहे आणि तुझी आणि आकाशची मुलगी आहे. परंतु आता आता तर आपल्याला समजलं आहे ना की ती आपलीच मुलगी आहे म्हणून. मग कशाला घाबरतेस? नको, अजिबात घाबरू नकोस. तुझा देवावर, आपल्या देवी आईवर, आई योगेश्वरीवर विश्वास आहे ना? आहे की नाही? तेव्हा भूमी हो असं म्हणते. मग आजी म्हणते की काळजी करू नकोस. तिच्या हातात सगळं सोपवून दे. जर आपल्याला काही समजलंच नसतं तर? हे सगळं योगेश्वरी आईने आपल्याला दाखवलं आहे, समजून दिलं आहे, तर मग आपण नको चिंता करूया. आई योगेश्वरीवर सगळं सोपवून देऊया. ती सगळं काही व्यवस्थित करेल, अजिबात चिंता करू नको. सगळं काही व्यवस्थित करेल. आई योगेश्वरी ही आपल्या मुलीला नक्कीच आपल्या घरी पुन्हा घेऊन येईन. आपली मुलगी जिथे असेल तिथे सुखरूप असेल. फक्त थोडा दिवस वाट धर, धीर धर, नक्कीच ती आपल्या घरी पुन्हा येणार. आपण देवीवर विश्वास ठेवूया. तिची श्रद्धा आपण मानतो ना, मग ती नक्कीच काहीतरी चमत्कार घडवेल, विश्वास ठेव, असं भूमीला आता ती सांगत असते. आता आकाश आणि भूमी दोघंजणही रूममध्ये झोपलेले असतात आणि गाढ झोपेमध्ये असतात. त्यावेळेला आता भूमीला जाग येते आणि पाळण्यामध्ये तिला क्षितिजाच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो आणि बाळ नुसतं रडत असतं मोठमोठ्याने. तेव्हा भूमी उठते आणि म्हणते की ए पिल्लू, क्षितिजा तू उठली आहेस, तू इथे कशी आलीस? असं म्हणून ती तिला आता घ्यायला जाते आणि घेतल्यानंतर म्हणते की पिल्लू, अगं मला सांग ना, तू इथे कशी काय आलीस? असं म्हणून ती तिला जवळ घेते आणि मिठीत घालते आणि म्हणते की मला माझ्या पिल्लूला अगदी जवळ मिठीत घेऊ दे. असं म्हणून ती आता बाळाला अगदी जवळ घेत असते आणि म्हणते की माझं पिल्लू, माझी क्षितिजा परत आली माझ्याकडे. किती आनंद झाला आहे मला म्हणून सांगू. तू कशी आलीस का इथे? तुला बाबा घेऊन आला ना? बघ, लब्बाड आहे बाबा आणि तू. मला काही कळवलं पण नाही आणि दोघीजणी इथे आलात. बाबाच घेऊन आला ना तुला, मला माहिती आहे. अगं, बाबाला मला सरप्राईज द्यायचं आहे ना. लब्बाड आहे हा तुझा बाबा आणि हे हे गोंडूला पण खूप लब्बाड आहे. असं म्हणून किती गोड दिसते माझी लेक. माझी लेक ना अगदी जगात गोड आहे, जगातली गोड लेक आहे माझी. असं म्हणून ती तिला आता गोड जवळ घेत घेत तिच्याशी प्रेमाने गप्पा मारते आणि म्हणते की तुला माहिती आहे, मी तुझी किती वाट बघितली. मला जेव्हा कळलं की तू माझी मुलगी आहेस, मला खूप आनंद झाला. तुला माहिती आहे का पिल्लू, एक क्षितिजा, तू ना माझीच लेक आहे. अगं, तू माझाच अंश आहे. त्याच्यामुळे तू माझ्यापासून कितीही लांब गेलेली असली ना, तरीही आपल्या दोघींचंही एकमेकांपासूनचं जे नातं आहे ते कधीही कमी झालेलं नाही. तुला माहिती आहे, तू माझाच अंश आहेस आणि त्यामुळे आपली दोघींची नाळ जोडली गेलेली आहे. आणि जरीही तुझी माझी नाळ तोडली, तरीही मनाचं नातं आहे ना, ते मनाचं नातं कधीही कमी होऊ शकणार नाही. तुला माहिती आहे का, माझी गोड गोंडुली कशी दिसते ती? तुला बघायचं आहे माझी गोड गोंडुली कशी दिसते? असं म्हणून आता भूमी तिच्या बाळाला घेऊन आरशासमोर जाते आणि आरशासमोर जाऊन तिला तिचा चेहरा दाखवते आणि म्हणते की बघ, हे पिल्लू, हे पिल्लू कसं दिसत आहे? छोटूसं बाळ हे तिच्या आईसारखंच दिसतं, हो की नाही? असं म्हणून आता ती बाबूला, म्हणजे छोट्या क्षितिजाला आपल्या जवळ घेत असते आणि म्हणते की तू अगदी माझ्यासारखी आहेस आणि तुला माहिती आहे की तू मोठी झाल्यानंतर ना माझ्यासारखीच दिसणार आहे, अगदी माझा अंश असणार आहे. आणि तुला बघून सगळेजण म्हणतील की बघ, ही क्षितिजा आहे, क्षितिजा भूमीची मुलगी आणि माझ्यासारखीच वागणार तू, माझ्यासारखीच दिसणार तू. तुला माहिती आहे किती गोड आहे तू. असं म्हणून आता भूमी ही तिला जवळ घेत असते आणि जवळ घेऊन तिचे सगळे काही ती लाड करून घेत असते. आणि मग आता भूमी ही क्षितिजाला अशा प्रकारे जवळ घेत आहे, त्यामुळे भूमीला अगदी खूप छान आणि गोड वाटलेलं असतं. भूमी आता बाळाला म्हणत असते की कितीही काळजी करू नकोस, आता तू आपल्या घरी आलीस ना, अजिबात तुला घाबरण्याची गरज नाही आहे. आणि कितीही तू माझ्यापासून लांब गेलीस, जरी आपल्या मनाचं जे नातं असतं ना, ते अगदी घट्ट असतं आणि ते कधीही कोणीही कोणापासून तोडू शकणार नाही. आपली मनाची नाळ जोडली गेलेली आहे, असं ती बोलत असते. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, आता पौर्णिमा ही भूमीच्या रूममध्ये आलेली असते आणि रूममध्ये येऊन ती म्हणत असते की तुला माहिती आहे का, आता काही झालं ना तरीही तुझी मुलगी ही तुझ्याजवळ परत आलीच नाही पाहिजे आणि अमोलीना तुझ्या बाळाला कायमची घरातून घेऊन निघून गेली पाहिजे आणि तू बाळाच्या विरहामध्ये कायम तडफडतच राहिली पाहिजेस. आणि हेच हवं आहे मला. किती काय झालं तरी तुझी मुलगी या घरामध्ये परत येताच कामा नये. आणि हो, नाहीच येणार आहे तुझी मुलगी या घरामध्ये. बघ, माझा श्रापच आहे तो. तू जो काही माझा आनंद हिरावून घेतलायस ना, त्यानंतर तुलाही तुझा आनंद अजिबात मिळू शकणार नाही. लक्षात घे, तुझी मुलगी आणि तिच्यासाठी तू कायम तडफडच करत राहशील. असं म्हटल्यावर भूमी भयंकर चिडते आणि जोरात ती आता पौर्णिमाच्या कानाखालीच वाजवून देते आणि पौर्णिमा ही रागातच तिच्या गालाला पुन्हा हात लावते. आणि आता आकाशही पौर्णिमाच्या या बोलण्यावर भयंकर चिडलेला असतो आणि त्याचाही स्वतःवरचा कंट्रोल सुटत चाललेला असतो.
आता भूमी तिच्यावर ओरडते आणि म्हणते की हे बघ, काही झालं ना तरी पौर्णिमा, माझ्या मुलीच्या बाबतीत एकही चुकीचा शब्द काढायचा नाही आहेस तू. तेव्हा पौर्णिमाला अगदी असूया आनंद होत असतो आणि ती तिच्याकडे रागाने बघत असते आणि म्हणते की काही झालं तरीही मी तुला सोडणार नाही आहे, मी तुझ्या बाबतीत बदला हा घेऊनच राहणार आहे, असं पौर्णिमा म्हणते. भूमी म्हणते की माझ्या मुलीच्या बाबतीत एकही चुकीचा शब्द काढायचा नाही, कळलं? क्षितिजा ही माझी मुलगी आहे, फक्त माझी मुलगी, आणि ती माझ्याकडेच राहणार आहे. माझं रक्त आहे ते आणि माझा अंश आहे तो. माझी मुलगी ही माझ्यापासून कधीही लांब होऊ देणार नाही मी. लक्षात घे, माझ्या मुलीच्या बाबतीत काहीही वाईट साईड बोलण्याचा अधिकार तुला नाही आहे, कळलं? जर काही बोललीस ना, तेव्हा मग पौर्णिमा हसत असते आणि जे पौर्णिमा हसत असते ते पाहून भूमीचा राग अगदी अनावर झालेला असतो. भूमी ही तिचा गळा आता दाबायला सुरुवात करते आणि म्हणते की काय बोललीस? माझ्या मुलीच्या बाबतीत काहीच बोलू नकोस, आलं लक्षात तुझ्या? अजिबात सोडणार नाही आहे मी तुला, असं म्हणून आता तिच्या नरडीचाच घोट घ्यायला ती सुरुवात करते. पौर्णिमाला अगदी खोकला होऊन ठसठसायला होत असतं. तरीही भूमी आता तिचा गळा सोडत नसते आणि म्हणते की बघ, इथून पुढे जर माझ्या मुलीच्या बाबतीत काही केलंस तर. त्यानंतर इथे आता पौर्णिमा ही पूर्णपणे घाबरलेली असते. आता आकाश आणि भूमी कशाप्रकारे क्षितिजाला पुन्हा घरी घेऊन येणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.